आजचा आपला चिंतनाचा विषय आहे परिणामांच्या आधी कृती येते. येस, काय म्हटलं मी? परिणामांच्या आधी कृती येते. येस, जाणून घेऊया की कुठल्या अर्थाने मला हे म्हणायचं. मला म्हणायचं आहे कोणतीही गोष्ट केल्यानंतर त्याचे चांगले वाईट परिणाम हे त्या कृतीनंतर येतात. त्यामुळे आपल्याला याच्यावर चिंतन करायचं आहे की काय म्हणजेच एखादी गोष्ट तुम्ही नवीन सवय म्हणा, म्हणजे सकाळचं फिरणं, चालायला जाणं, धावायला जाणं, जॉगिंग करणं, योगा करणं, अशी कृती जेव्हा तुम्ही करणार त्याच्यानंतर त्याचे परिणाम जे आपल्या तब्येतीसाठी, मनासाठी चांगलेच असतील ते दिसून येतील, हळूहळू दिसायला लागतील. म्हणजेच काय तर तुम्हाला पहिले कृती करणं गरजेचं आहे. आणि आपण सर्वजण इथेच काय म्हणतो त्याला की इथेच आपण अडखळतो आणि पुढे जात नाही आणि जे परिणाम हवे असतात ते आपल्याला मिळत नाही, कारण आयुष्यात आपण कृतीच करायला मागत नाही. आपण बऱ्याच गोष्टी ठरवतो की यस मला करायचं आहे, मला थोडा वेळ मिळू दे, मी थोडं याच्यातून थोडा हा जो काही व्याप आहे तो थोडा कमी होऊ दे, मग मी नक्की करीन. मग ते व्यायाम असो, योगा असो, कुठली आवड जे काय आहे ते करायचं असेल, कोणतीही गोष्ट, ती गोष्ट करायला जेव्हा तुम्ही ही अशी कारणं देतात म्हणजेच काय तर ती तुमच्यासाठी महत्त्वाची नसते. आणि जोपर्यंत तुम्ही कृती करणार नाही तोपर्यंत तुम्हाला परिणाम दिसून येणार नाहीत. तुम्ही आज नुसतं म्हटलं पण त्याला तुम्हाला स्वतःला कृती करणं गरजेचंच आहे, त्याशिवाय त्याचे परिणाम तुम्हाला दिसणार नाहीत. तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर तुम्हाला चालायला गेलं पाहिजे, तुम्हाला खाणं तुमचं व्यवस्थित करायला हवं. ह्या गोष्टी म्हणजे ह्या कृती करणं गरजेचं आहे तुम्हाला जो योग्य परिणाम साधायचा असेल तर. आणि म्हणून मी प्रत्येक वेळी जोर देतोय की कृती महत्त्वाची आहे. नुसतं ठरवू नका, नुसतं प्लॅनिंग करू नका. आणि प्लॅनिंग जरी केलं तर ते फक्त डोक्यात करू नका, लिहून काढा, कागदावर लिहून काढा, कमिट करा. म्हणजेच काय तर तुमच्या कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते टाका, जेणेकरून तुम्ही अकाउंटेबल राहाल. डिक्लेअर करा की मी हे करतोय, मला हे करायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या अनुषंगाने तरी असं वाटेल की नाही अरे मी सांगितलं आहे, मला हे करायला हवं, हे केलं गेलं पाहिजे. त्यामुळे ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, पण याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे कृती केल्याशिवाय तुम्हाला पुढचे परिणाम दिसणार नाहीत, तुम्हाला यश मिळणार नाही. त्यामुळे ह्याच्यावर चिंतन करा आणि कृती करायला सुरुवात करा. नुसतं ठरवू नका. पाहिजे तर ठरवल्या पहिलं तुम्ही प्लॅन आउट तर करणार आहे, ते तर लिहून काढायचंच आहे, पण लगेच आणि करा. उद्यावर नेऊ नका कुठलीही गोष्ट. वेळ आपल्या हातात नाही. त्यामुळे उद्या करीन, परवा करीन, तेरवा करीन, आपला उद्या परवा तेरवा कधीच उगवत नाही, हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल. म्हणून नक्की याच्यावर चिंतन करा आणि कृतीला सुरुवात करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.